नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो ॲनाटॉमी पेपर 1 असणार आहे उद्या आपला, तर त्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन बघणार आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी हे सांगतो, की पेपरमध्ये तुम्हाला जरी फक्त 2 जरी यापैकी MCQ आले, तर तुम्हाला कुठं ना कुठं 2 प्लस मार्क होतील. म्हणण्याचा अर्थ काय, की यामधून कसं राहतं पेपरमध्ये मागच्या वर्षी यापैकी 20 पैकी 20 MCQ याच क्वेश्चनमधले येत होते. पण काय होतं, की दिवसेंदिवस पेपरचा पॅटर्न चेंज होतो आणि MCQ सुद्धा दिवसेंदिवस नवीन-नवीन येत आहे. यामधले तुम्हाला जरी कमीत कमी 2 जरी आले, म्हणण्याचा अर्थ काय 2 जरी MCQ यामधले आले, तर तुमच्यासाठी तेवढेच 2 MCQ प्लसमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला काय व्हिडिओ फक्त 10-1 मिनिटाचा होईल. यामध्ये पण तुम्ही 2x स्पीडने हा व्हिडिओ बघू शकता वगैरे. जर पेपरमध्ये तुम्हाला फायदा झाला, तर 1-2 मार्काचा जरी फायदा झाला, तर हा आपला व्हिडिओ आपल्याला 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल 2x स्पीडमध्ये. तर तुम्हाला बेनिफिशियरी एकदम फायद्याचा ठरेल. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सांगितलंय सुश्रुतोक्त शरीर व्याख्या म्हणजे काय दिले शरीराची व्याख्या कोण दिली दोष डॅशी शरीरम तर काय म्हटलंय सुश्रुतोक्त शरीर व्याख्या कोणती खाली मागे तर फील करायची तर दोष धातू मला मूलम ही शरीरम अशा प्रकारचं उत्तर आहे. त्यानंतर काय शव संरक्षण केली डॅश रसायन का उपयोग केला जातो कोणतं असतं फॉर्मेलिन हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तथ्य षडंगम शाखा चतुस्रो त्यानंतर डॅश पंचम षष्ठ शिर येते तर काय मध्यम काय तर तथ्य षडंगम शाखा चतुस्रो मध्यम पंचम षष्ठ शिर येते अशा प्रकारे हा श्लोक होता. त्यानंतर काय म्हटलं डॅश कंडार किती असतात तर 16 कंडार असतात. त्यानंतर काय म्हटलं अस्थिसंघात की संख्या डॅश बतायचं किती असतात 14 असतात. त्यानंतर शुक्र शोणित जीव संयोगी तू खलू कुक्षगती डॅश संज्ञा काय गर्भ काय शुक्र शोणित जीव संयोगी तू खलू कुक्षगती गर्भ संज्ञा अशा प्रकारे हा श्लोक होता. त्यानंतर काय म्हटलं गर्भ शरीर के स्थिर कठीण अवयव के भाव विशेष किन भाव से निर्माण होते तर काय असतं पित्रज जे भाव असतात ते कठीण हे बनलेले असते आणि जर सॉफ्ट म्हणलं असतं मऊ वगैरे म्हणलं असं सॉफ्ट नाजूक वगैरे म्हटलं असतं ते असतं मातृज भाव असते. नंतर काय म्हटले गर्भ के वर्णन की उत्पत्ती केली कारण महाभूत कोणते ते गर्भचे उत्पत्तीसाठी कोणता महाभूत कारण आहे तर काय तेज महाभूत आहे. नंतर काय म्हटलं गॅमेट कंटेन डॅश क्रोमोझोम तर किती असतं 23 क्रोमोझोम असतं एका गॅमेटमध्ये. नंतर काय म्हटलं स्पर्मॅटोझोआ कंटेन एन्झाईम तर कोणता असतो हॅलोरुनेडेज हा एन्झाईम असतो त्यामध्ये. नंतर पुढे बघतो आपण कोणता गर्भ अवस्था में प्रथम 3 मास में निर्माण होने वाली अस्थिभवन केंद्र को डॅश कहा जाता है तर काय म्हटलं जातं प्राथमिक अस्थिभवन केंद्र म्हटलं जातं त्याला. नंतर काय म्हटलं शरीर में सबसे लंबी पेशी डॅश होती तर कोणती असते दीर्घयामा ही पेशी सर्वात मोठा शरीरात असते. त्यानंतर काय म्हटलं कुरपूर संधी की डॅश प्रकार की संधी हे काय म्हटलं कुरपूर संधी डॅश प्रकार की संधी तर कोणती कोर संधी ही. नंतर टाईप ऑफ शोल्डर जॉईंट इज कोणतं शोल्डर जॉईंट कोणता टाईप आहे तर काय पॉलीएक्झियल हा टाईपचा शोल्डर जॉईंट आहे. नंतर काय म्हटलं विच ऑफ द लार्जेस्ट क्रॅनियल नर्व तर कोणते असते ट्रायजेमिनल असते. नंतर पिरामिडल डेक्युसेशन इज द फर्दर ऑफ तर काय म्हटलं मिडल ऑब्लंगाटा सांगितलं. त्यानंतर काय म्हटलं द लिम्फॅटिक सिस्टीम इज अ पार्ट ऑफ काय आहे ब्रेनचं आहे. नंतर म्हटलं फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम काय असतं त्याचं एक फिडिंग असते आणि त्यानंतर काय रिप्रोडक्शन असते बोथ ए एंड बीचं उत्तर आहे. नंतर काय म्हटलं शेप ऑफ राईट ॲड्रेनल ग्लँड तर काय असेल ट्रायंगुलर असते. 20 MCQ दिला विच ऑफ द फॉलोइंग ग्लँड इज रिलेटेड टू राईट एंडोक्राइन सिस्टीम तर कोणतं दिलं थायमस ग्लँड म्हटले. त्यानंतर काय म्हटलं आता मॉडेल क्वेश्चन पेपर 2 MCQ बघतो आपण डॅश त्याचं शरीरम तर काय म्हटलं शिर येतं त्याचं शरीरम. नंतर दुसरा MCQ शिर का समावेश डॅश भाग में होता है तर काय ऊर्ध्व जत्रुगत भागमध्ये होतो. नंतर शिरा धमनी रंजनार्थ का उपयोग डॅश किया जाता है तर काय म्हटलं म्युकरी क्रोममध्ये. नंतर काय म्हटलं कुर्च्या संख्या बताई तर कुर्च्या किती 6 असतात. त्यानंतर काय म्हटलं डॅश महास्नायू तर कंडारास महास्नायू आहे. त्यानंतर ऋतुक्षेत्र बीज तथा डॅश के गर्भ उत्पादक येते तर काय हेतू आहे तर काय ऋतुक्षेत्र बीज आणि अंबू. त्यानंतर काय म्हटलं डॅश अस्थिरम भवती ओज तर काय अष्टमे अस्थिरम भवती ओज ह. नंतर काय म्हटलं स्फटिका भम द्रवम स्निग्धम डॅश मधुरगंधीमचं शुक्रमित्यंत केचितू तेल शोद्रम निर्भम तथा तर काय त्याचं उत्तर काय मधुरम म्हणजे कसा श्लोक येतो की स्फटिका भम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधीचं शुक्रमित्यंत केचितू तेल शूद्र निपम तथा अशा प्रकारे श्लोक होता. नंतर 9 MCQ काय सांगितलं द 16 सेल स्टेज इज ऑफ ओवम इज कॉल्ड एज मोरुला म्हटलं जातं. त्यानंतर काय म्हटलं कॉटिलिडन इज द फीचर ऑफ तर काय याचं प्लॅसेंटाचं फीचर आहे. नंतर काय म्हटलंय ऑसिफिकेशन ऑफ क्लॅविकल इज फॉर्म ऑफ द डॅश सेंटर तर क्लॅविकल बोनमध्ये किती ऑसिफिकेशन सेंटर असतात 2 प्रायमरी आणि 1 सेकंडरी असतो. असा एकच बोन असतो त्यामध्ये 2 प्रायमरी सेंटर असतात तो म्हणजे क्लॅविकल असतो. नंतर पुढे बघतो आपण लॅटेस्मस डॉर्सी इज अ मसल्स ऑफ तर काय ती बॅक साईडची मसल आहे. नंतर काय म्हटलंय अंसपिट गुद भग नितंबे शू तर हे काय म्हटलं सामुद्र अशा प्रकारे. नंतर काय म्हटलं टाईप ऑफ स्नायू अकॉर्डिंग टू सुश्रुत तर सुश्रुतनुसार किती टाईप आहेत असं म्हटलं तर किती 4 आहेत. नंतर काय म्हटलं लेसियन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम कॉज तर काय म्हटलं डिस्टर्बन्स ऑफ मोटिवेशन अँड इमोशन. नंतर काय सांगितलं डॅश इज द पार्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम तर काय म्हटलं ॲमेक्डॉइड न्यूक्लियस. नंतर पुढे बघतो जोडी ॲमिलाय म्हटलं यामध्ये आपल्याला काय सांगितलं जे फर्स्ट काय सांगितलं जे फर्स्ट क्रॅनियल नर्व असते तिचं काय दिलं ती ऑल फॅक्टरी असते. नंतर सेकंड क्रॅनियल नर्व जी असते ती कोणती असते ती असते आपली ऑप्टिक असते. त्यानंतर थर्ड क्रॅनियल नर्व जी असते ती असते ऑइल ऑक्युलोमोटर असते. त्यानंतर काय म्हटलं जी 10th क्रॅनियल नर्व म्हटली ती कोणती असते वॅगस असते अशा प्रकारे. त्यानंतर सांगितलं सब आर्कनॉइड स्पेस इज एक्सटेंडेड टिल कुठं असते ती S2 वर्टिब्रापर्यंत. नंतर काय म्हटलंय आता 1900 MCQ बघतो
हायपोफायसिस सेरेब्री इज ऑल्सो नोन एज पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर डॅश इज द लार्जेस्ट लिम्फॅटिक ट्रंक ऑफ द बॉडी, तर काय असते थोरॅसिक डक्ट असते. नंतर आता बघतोय आपण, आता पुढचा MCQ बघतो. शुश्रूषसहिता पर डॅश की टीका विख्यात आहे, तर कायची डल्लन यांनी टीका केली. नंतर काय म्हटलंय, स्वस्तस्य स्वस्थ रक्षण डॅशचे विकार प्रशनमचं काय आतुरस्य विकार आहे. काय स्वस्तस्य स्वस्थ रक्षण आतुरस्य विकार प्रशनमचं. त्यानंतर आमाशय का समावेश डॅश में होता आहे, तर काय होतो कोष्ठामध्ये होतो. त्यानंतर काय म्हटलंय, नंबर ऑफ रज्जू इज किती असतात, रज्जू किती असतात 4 असतात. त्यानंतर नंबर ऑफ जाला इज किती असतात, जाल किती असतात 16 असतात. त्यानंतर षष्टे डॅश काय असतं, तर षष्टे काय असते बुद्धी असते. त्यानंतर काय म्हटलंय, हा श्लोक आहे षष्टी बुद्धी, तुम्हाला श्लोक असेल. त्यानंतर काय म्हटलंय की वीर्य आरोग्य बल वर्ण मेधा का निर्माण डॅश भाव विशेष से होत आहे, तर काय म्हटलं 7 मध्ये म्हटलं की वीर्य आरोग्य बल वर्ण मेधा का निर्माण 7 भाव विशेष से होत आहे, 7 भावापासून म्हटलं जातं. त्यानंतर जोडिया मिला डबल आलंय की गर्भविकास में पंचमहाभूतचे कार्य सांगितले. त्यामध्ये आता वायूचं काय दिलंय कार्य, काय विभाजन करणं हे कार्य असतं. त्यानंतर तेजचं जे कार्य दिलं असतं ते पचन असतं. त्यानंतर आपचं जे कार्य असतं ते असतं क्लेदयंती असतं. त्यानंतर पृथ्वीचं कार्य असतं सहयंती असतं. अशा प्रकारे त्यानंतर आता मग हे अशानुसार ऑप्शन हे उत्तर होईल. त्यानंतर काय म्हटलंय, 32 सेल स्टेज ऑफ द ओम, तर कोणती असते ब्लास्टूल असते. जी 16 सेलची पाहिली होती मोरला होती, 32 स्टेजची असते ती ब्लास्टूल असते. त्यानंतर काय म्हटलंय, बोन इज डिराइव्ड फ्रॉम, तर कायपासून असतं मिझोडमपासून तयार होतो. त्यानंतर नंबर ऑफ कार्पल बोन किती असतात 8 असतात. त्यानंतर आयुर्वेदनुसार काय शरीर किती पेशिया होती, तर किती असतात 500 पेशिया, 500 पेशिया अशा प्रकारे. त्यानंतर टाइप्स ऑफ स्नायू अकॉर्डिंग टू आयुर्वेदा आर किती असतात, स्नायू किती असतात 4 असतात. त्यानंतर काय म्हटलंय, अँकल जॉईंट इज अ व्हरायटी ऑफ, तर काय असते हिंज जॉईंटची व्हरायटी. त्यानंतर काय म्हटलंय, टर्मिनेशन लेवल ऑफ स्पायनल कॉर्ड, तर काय असते L1 आणि L2 असते. त्यानंतर इच स्पायनल नर्व अरायजेस फ्रॉम सिरीज ऑफ डॅश नर्व्स फ्रॉम रूटलेट, तर कोणापासून काय बाजूला निघतं सिरीज पासून अरायज होतात, तर काय डॉर्सल आणि वेंट्रल म्हणजे बोथ A आणि B ह्याचं उत्तर होईल अशा प्रकारे. त्यानंतर काय द पार्ट ऑफ ब्रेन बॉन्ड कंट्रोलिंग बिहेवियर बॅटर्न कॉन्स्टिट्यूट, तर काय म्हटलंय ब्रेन जे कंट्रोल पार्ट बिहेवियर वगैरे कोणावरती असतं, तर ते काय असतं लिम्पॅटिक सिस्टीमवरती असतं. त्यानंतर पुढे सांगतोय लेसन ऑफ लिम्पॅटिक सिस्टीम कॉजेस द डिस्टर्बन्स ऑफ मोटिवेशन, त्यानंतर मेमरी अँड इमोशन ॲज ऑकर, तर काय असतं सायझोफेर्निया. त्यानंतर पुढे बघतोय आपण कॉर्टेक्स ऑफ ॲड्रनल ग्लँड कन्सिस्ट ऑफ, तर ॲड्रनल ग्लँडमध्ये काय काय येतं, तर काय येतं झोना ग्लोमेरुलस येतो. त्यानंतर झोना फॅसिक्युलेट येतो. त्यानंतर झोना रेटिक्युलरिस येतं. त्यामुळे उत्तर हे ऑल ऑफ दिस होईल. त्यानंतर पाहतोय लसिका वहानिया डॅश का वर्ण की होती, तर लसिकाचा वर्ण सांगितलं, लसिकाशी श्वेतवर्णाची असते. नंतर सांगितलं आता पुढची MCQ बघतोय आपण. आता क्षेत्र प्लस क्षेत्रज्ञ को मिलाकर डॅश का निर्माण होत आहे, तर काय होतं द्विधात्मक पुरुष असतो. त्यानंतर पाहतो सुश्रुतोक्त मृत शोधन की दृष्टी से अयोग्य शव कोणचा आहे, तर कोणता शव सांगितलंय, ज्यात वर्षशतोत्तर असं जे असतं ते काय सांगितलंय मृत शोधनमध्ये दृष्टीचे अयोग्य शव असतो, म्हणजे अयोग्य बॉडी असते ती अशा प्रकारे. त्यानंतर तत्र डॅश नाम चेतना अधिष्ठान भूत पंचमहाभूत विकारस्य समुदायात्मक समयोग वाही, तर हा चरकांचा श्लोक आहे. यामध्ये डॅश आपल्याला फिल करायचं जागा कोणती असेल, तर तत्र शरीर नाम चेतना अधिष्ठान भूत पंचमहाभूत विकार समुदायात्मक समयोग आहे अशा प्रकारे हा श्लोक येतो. त्यानंतर काय म्हटलं, याचा रेफरन्स पण तुम्हाला येऊ शकतो की हा श्लोक देऊ शकता आणि ह्याचा रेफरन्स लिहा, तर चरक यांचा रेफरन्स या ध्यानात ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढे बघतोय आपण, आता पुढचा श्लोक बघतोय. त्यानंतर काय षटकुर्च्या हे हस्तपाद डॅश मेड्रोशो हस्तपादो येतोय, काय म्हटलंय हस्तो येतोय पादो येतोय ग्रीवा मेड्रो एक एक, तर इथं काय येईल, तर इथं काय येईल षटकुर्च्या असतं त्यामध्ये काय हस्तपाद, त्यानंतर ग्रीवा आणि मेड्र हे दिलं. इथं श्लोकमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं दिलं आहे बघा ग्रीवा आणि मेड्र एक एक, तर काय तिचं उत्तर ग्रीवा आहे. त्यानंतर नंबर ऑफ सीमंता, आता सीमंत किती असतात, तर सीमंत किती असतात 14 असतात. त्यानंतर म्हटलं डॅश गर्भ उत्पादक हेतू नाही, तर हे गर्भ उत्पादक हेतू नाही, तर काय ऋतू क्षेत्र बीज आंबो असतं पण रक्त नसतं, तर हे त्याचं उत्तर होऊन जाईल. त्यानंतर काय म्हटलंय गर्भ शरीर में विभाजन का कार्य का डॅश महाभूत का कारण आहे, तर काय आत्ताच पाहिलं होतं वायू महाभूत आहे. त्यानंतर आयुर्वेदनुसार डॅश मास में गर्भ का ओज अस्थिर होत आहे, तर काय 8वें मासमध्ये अस्थिर असतं जो ओज असतो. त्यानंतर काय म्हटलं अंबेलिकल कॉर्ड कन्सिस्ट ऑफ एक अंबेलिकल व्हेन आणि 2 अंबेलिकल आर्टरीज. त्यानंतर पुढे बघतोय आपण स्किन डेव्हलप्स फॉर्म, तर काय स्किन कशापासून फॉर्म होती, तर एक्टोडर्म पासून होती. जे बोन झाले ते मिझोडर्म पासून झाले आणि स्किन एक्टोडर्म पासून तयार झाली. त्यानंतर आता पुढचा MCQ बघतोय आपण स्मॉलेस्ट कार्पल बोन कोणता असतो, इथं ट्रॅपेझॉइड असतो. त्यानंतर पुरुषों की अपेक्षा स्त्रियों में डॅश पेशिया अधिक होती, म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये पेशिया किती जास्त असतात, तर किती असतं 20 जास्त. पुरुषामध्ये पेशी किती असतात 500 असतात, तर स्त्रियांमध्ये किती असतात 520 असतात अशा प्रकारे. आता पुढचा MCQ बघतो आपण मणिबंध एवं गुल्फ संधी का समावेश डॅश प्रकार में होत आहे, तर काय असतो कोर संधीमध्ये होतो यांचा समावेश. त्यानंतर नंबर ऑफ स्नायू अकॉर्डिंग टू आयुर्वेदा इज, तर किती असतात 900 स्नायू असतात अशा प्रकारे. त्यानंतर टोटल व्हॅल्यूम ऑफ CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड किती असतं, तर 150 ml असतं, म्हणजे 150 ml असतं आपल्या ब्रेनमध्ये. त्यानंतर काय म्हटलं पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड डॅश पेअर ऑफ अ क्रॅनियल नर्व, तर किती असतात 12 पेअरचे आपल्या क्रॅनियल नर्व असतात PNS मध्ये.
हॅबिन्युलर न्यूक्लियस इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर काय लिम्फॅटिक सिस्टीम आहे त्याचं उत्तर आहे. नंतर पाहतो विच इज नॉट पार्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम, तर कोणता पार्ट नसतो लिम्फॅटिक सिस्टीममध्ये, तर काय आहे त्याचं हायपोफायसल सेरेब्री, तर ही काय असतं एंडोक्राइन सिस्टीमचा पार्ट आहे, म्हणजे ग्लँड आहे आपली. त्यानंतर काय म्हटलं फोल्ड ऑफ ड्युरा मॅटर इज रिलेटेड विथ पिट्युटरी ग्लँड इज कॉल्ड ॲज, तर काय म्हटलं डायफ्रॅग्रामा सेली. त्यानंतर पुढचा बघतो आपण एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर डज नॉट फॉर्म बेड ऑफ द टॉन्सिल, तर कोणचं आहे ते काय ब्युकेनेटर्स मसल्स. त्यानंतर आता पुढचे शेवटचे 20 एमसीक्यू बघतो आपण, चतुर्विशंती तत्वात्मक पुरुष प्लस डॅश डॅश अर्थात पंचविशंती तत्वात्मक पुरुष, तर काय म्हटलं आत्मा म्हटलं, म्हणजे 24 तत्वात्मक पुरुष म्हटलं, आणि त्यानंतर अर्थात काय पंचविशंती तत्वात्मक पुरुषमध्ये काय असतं, तर काय असतं आत्मा असते. त्यानंतर पुढचं काय म्हटलं बॉडी डोनेशन इज गवर्न बाय, तर काय म्हटलं ॲनाटॉमी ॲक्टनुसार. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आर्टरी इज कॉमनली यूज इन इम्बॅल्मिंग, तर काय म्हटलं कॉमन कॅरोटेड आर्टरी. त्यानंतर काय म्हटलं सप्तसेवने शिरसी विभक्त जीवाशेपस्य एक तहा परिहर्तव्य शस्त्रेनं, त्यामध्ये काय येईल म्हटलं तर काय पंच आहे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघतो आपण ग्रीवा प्रदेश में कंडराओं की संख्या डॅश डॅश होती, तर किती असतं ग्रीवा प्रदेशी कंडरा किती असतात, तर किती असतात 4 असतात. त्यानंतर आता पुढे बघतोय आपण गर्भ में उरक्क की उत्पत्ती डॅश डॅश होती, तर गर्भ में उरक्काची उत्पत्ती कशी होती रक्त आणि मेदच्या प्रसाद भागापासून होती. त्यानंतर आता पुढचं बघतोय आपण की स्फटिका भमद्रवं स्निग्धं मधुरं मधुगंधीचं शुक्रमच्छंती केचिती तेल शोधर निभम तथा, हा मग आत्ताचा श्लोक होता याचं उत्तर मधुरामे. त्यानंतर पुढचं बघतोय गर्भाशय में एक स्वाभाविक स्थिती होती, मग कोणती स्वाभाविक असते, तर काय म्हटलं गर्भाशय में एक स्वाभाविक स्थिती, तर काय म्हटलं आब्रोको आणि अभिमुख, हे अशा प्रकारे उत्तर आहे. त्यानंतर गर्भजनन स्तर संख्या किती म्हटलं गर्भजनन स्तर संख्या किती असतात 3 असतात अशा प्रकारे. आता 10वा एमसी काय म्हटलं सामान्यतः स्त्री बीज वाहिनी योको म्हणजे फॅलोपियन ट्यूब जी असते फॅलोपियन ट्यूब असते, त्यामध्ये काय म्हटलं डॅश डॅश में गर्भधारण होती, तर ती काय असते कुठं होते तर कोणत्या ॲम्पुलर रिजनला होती. त्यानंतर आता बघतो पटेला इज द लार्जेस्ट, काय म्हटलं सिसेमॉइड बोन आहे. त्यानंतर काय म्हटलं हिकअप इज ड्यू टू, हिकअप कशामुळे होतो, तर काय म्हटलं स्पॅस्मोडायमिक कॉन्स्ट्रक्शन ऑफ डायफ्रॅग्राम, तर हे त्याचं उत्तर आहे. प्रतानवती वृत्तवत पृथ्थ सुशिरे डॅश डॅश प्रकार होते, तर कशाचे पेशीचे प्रकार असतात. त्यानंतर आता बघतोय आपण 14 एमसीक्यू रोटाटोलर कफ ऑफ शोल्डर जॉईंट इन्क्लूड, काय म्हटलं त्यात शोल्डर जॉईंटमध्ये कोणकोणते खाली मसल असतात, तर काय सबस्क्लॅपुलर्स असते सुप्रास्पायनेटस असते इम्प्रास्पायनेटस असते, त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर होईल. त्यानंतर आता बघतो आपण सेरिब्रो स्पायनल फ्लुइड इज सेक्रेटेड बाय, तर काय कोण सेक्रेट करतं कोरकाइड प्लेक्सिस हा सेक्रेट करतो. त्यानंतर द 10th क्रॅनियल नर्व, तर कोणती असते 10th क्रॅनियल नर्व कोणती असते वॅगस नर्व असते. त्यानंतर पाहतो आपण पॅपेज सर्किट इज रिलेटेड विथ काय तर लिम्फॅटिक सिस्टीम रिलेटेड असतं. त्यानंतर व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पायनल कॉर्ड, तर किती असतो 45 सेंटीमीटर. त्यानंतर विच ग्लँड इज रिलेटेड टू मास्टर एंडोक्राइन ग्लँड, म्हणजे मास्टर एंडोक्राइन ग्लँड कोणती तर कोणती पिट्युटरी. त्यानंतर काय म्हटलं थायमस ग्लँड इज वेल डेव्हलप्ड इन, तर काय असते चाइल्डहुडमध्ये सगळ्यात डेव्हलप असते. अशा प्रकारे टोटल 100 एमसीक्यू ते एक्सपेक्टेड उद्याच्या पेपरमध्ये. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि उर्वरित विषयांचे सुद्धा तुम्हाला असेच एक्सपेक्टेड एमसीक्यू आपल्या चॅनलवरती भेटत राहतील पेपरच्या अगोदर. तर चालतंय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.